मिशन 144+ मध्ये मी आहे संगमनेरमध्ये सगळे काँग्रेसवाले जास्त दिसत आहेत, पण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछाट होते का या सर्व विषयावर मी चर्चा करणार आहे। आता मी बोलू मिशन 144+ विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळणार आहे का, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळणार आहे का, कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार आहे, युवकांचं मत काय, महिलांचं मत काय हे जाणून घेणार आहे। मी संगमनेरमध्ये अर्थातच बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ आहे। बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात। जेव्हा केव्हा नाव येतं तेव्हा बाळासाहेब थोरात यांचं नाव असतं, पण राज्यातली परिस्थिती अत्यंत वेगळी आहे। महायुती भाजप आणि शिवसेना जोरात आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे। मी सर्वात आधी युवकांकडे जाणार आहे की त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात मुख्यमंत्री पदासाठी कोण योग्य उमेदवार आहे हे त्यांना विचारणार आहे। मला हे सांगा की मुख्यमंत्री म्हणून जी काही नावं येतात बाळासाहेब थोरात, म्हणजे तुम्ही इथे राहता म्हणून तुम्हाला बाळासाहेब थोरात योग्य वाटतात? आमच्या मते असं वाटतं का बाळासाहेब थोरात हेच जिंकणार, म्हणजे भ्रष्ट नेते आहेत, त्यांच्यावर अजून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा कोणत्याही कर्तृत्व येण्याचा आरोप नाहीये आणि त्यांनी तालुक्यासाठी खूप कामं केलेली आहे आतापर्यंत, शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप कामं केलेली आहे आणि वृद्धांसाठी सुद्धा खूप कामं केली आहे। चला ठीक आहे, बाळासाहेब थोरात यांनी काम केलं म्हणून तुम्ही ते इथे राहता। मला हे सांगा की 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे, सिंचन घोटाळा माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला डेव्हलपमेंट झालं नाही हे माहिती आहे, घोटाळ्यावर घोटाळे झाले, आदर्श घोटाळा झाला हे माहिती आहे, तरी सुद्धा तुम्हाला काँग्रेसचं सरकार पाहिजे? अजून 10 वर्ष आघाडी सरकार होती। 10 वर्षापूर्वीच गेलो आपण जर पाहिलं तर कोणत्याही व्यक्तीच्या हातात 10,000चा मोबाईल वापरण्याची क्षमता कोणाची नव्हती। आज आघाडी सरकारने एवढा विकास केला आहे की प्रत्येक व्यक्ती 10,000पेक्षा जास्त महाग मोबाईल वापरतो। म्हणजे याचं सांगण्याचं कारण एवढंच की आघाडी सरकारमध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे। ठीक आहे, मी सेना भाजपकडे जाणार आहे। मला हे सांगा की युवक म्हणतात की 10,000चा मोबाईल आला हे विकासाचं कुठे ना कुठे प्रतीक आहे, काय वाटतं 15 वर्षात आघाडी सरकारने कसं काम केलं? हे बघा, या तालुक्यामध्ये 85 ते 90% शेती ही आजही पाण्यावाचून वंचित आहे, जिरायत आहे, पिण्यासाठी योग्य पाणी नाही। या गावामध्ये थोडा पाऊस झाला तर लोकांच्या घरात पाणी शिरतं, व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरतं, ड्रेनेज व्यवस्था नाही। इथं वाहतुकीची इतकी कोंडी आहे की कायम वाहतुकीची कोंडी झाली असते, वेळेवर लोकांना जाता येत नाही। या शेजारच्या रस्त्याने दर आठवड्याला एखादा अपघात होत असतो, म्हणजे एकूण शिस्त हा प्रकार राहिलेला नाही। प्रशासनामध्ये एवढा राजकीय हस्तक्षेप आहे की ते प्रशासन दुबळं झालेलं आहे। गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेस सरकार होतं आणि या तालुक्यात काय विकासाची कामं झाली? आज गावात जाताना संगमनेरहून गुलडलेलं स्टँडवर धुळीन आयुक्त अक्षरशः होतं। इथं फक्त ठराविक जे गावातले लोक आहे 4-5 लोक त्यांना सांभाळले जातं, बाकीच्या सामान्य माणसाला काहीच सांभाळले जात नाही। की मी भाजपच्या प्रतिनिधींकडे जातो। मला हे सांगा की 11 लाख कोटी रुपयांचा घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे असे तुमचे अध्यक्ष म्हणतात। 15 वर्षात काँग्रेसने कसं काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसने कसं काम केलं? 3च मुद्द्यांवर मी बोलतो, रस्ते, वीज आणि पाणी। अटल बिहारी वाजपेयीपर्यंत पंतप्रधान असताना सुवर्ण चतुष्कोन योजना आली, रस्त्यांबाबतची योजना सुरू केल्या। आघाडी सरकारने काय केलं, आल्या या योजना बंद करून टाकल्या, दळणवळणाची साधनं थांबवून टाकली। विकास कशाला म्हणायचं? त्या विकासासाठी जे मॉडेल स्वीकारले, खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, त्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास ज्यांनी त्यांनी साधायचा आहे। देशाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा सरकारने पुरवायच्यात। मूलभूत सुविधांवरचा खर्च 15 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने बंद केला आणि केंद्रातल्या काँग्रेस सरकारने बंद केला। रस्ते धड नाहीत, विजेचा पुरवठा 12ला करणार होते 24 तासाचा। आजही संगमनेर तालुक्यात नाही, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ग्रामीण भागात 16 तास ते 18 तास शेती पंपांना वीज उपलब्ध नाही। आजही खेड्यातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्याला घरी गेल्यानंतर रात्रीचा अभ्यास करायचा असला तर आजचं लोड शेडिंग दिवसाचं आहे का रात्रीचं आहे याचा लोड शेडिंगच्या मुद्द्यावर मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे। मला हे सांगा की लोड शेडिंग कायम आहे, लोड शेडिंग सरकारला बंद करता आलं नाही। नामदार बाळासाहेब थोरातांनी गेल्या 50 वर्षात विजेच्या प्रश्नावरती सगळ्यात जास्त काम संगमनेर तालुक्यामध्ये झाले। 8 नवीन महाराष्ट्राला अंधारात ठेवलं आणि संगमनेरचा विकास केला। आपला संगमनेरचा विषय चालला, अजितदादा पवार असतील, राष्ट्रवादीचे असेल,
इन्फ्रास्ट्रक्चर जे काही विजेचं तयार झालेलं आहे हे महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि दिल्लीचे लोक महाराष्ट्रात येऊन विचारतात कशा पद्धतीचे तुमचं कामकाज, कशा पद्धतीचं प्रशासन महाराष्ट्रात विजेच्या कामावरती झालेलं आहे. खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांचं राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे. लोक प्रत्येक घरात AC तयार झाले, प्रत्येक घरात AC वापरतात, हीटर वापरतात. मागणी मोठ्या प्रमाणात झाली. तर त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किंवा काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्तीत जास्त मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून लोकांपर्यंत विजेचा प्रश्न सोडवण्याचं खूप मोठं काम झालेलं आहे. राहिला रस्त्याचा प्रश्नामध्ये संगमनेर तालुक्यातही खूप मोठं काम झालं. महाराष्ट्रात 28,000 किलोमीटरचे रस्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने केलेले आहेत. मला विजेच्या त्यांच्या सांगण्यावर एकच उत्तर द्यायचं. मगाशी माझ्या एका तरुण मित्राने सांगितलं की 10,000पेक्षा जास्त किमतीचा मोबाईल घेता आला म्हणजे विकास झाला. हे उत्तरही तसंच आहे. आम्ही फार मोठी वितरण यंत्रणा उभी केली, म्हणजे आम्ही बेंटले विकत घेतली किंवा ऑडी विकत घेतली, पण आमची तिच्यात पेट्रोल टाकायची ऐपत नाही हे काँग्रेस सरकार सांगत नाही. निर्मिती किती वाढवली आहे. विदर्भातल्या अनेक भागांमध्ये लोड शेडिंग आहे, मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये लोड शेडिंग आहे. काय काँग्रेसने काम केलं? रिबेका मार्क युतीचं सरकार आल्यानंतर मातोश्रीवर गेलं. जो करार ₹2.36 प्रति युनिट आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केलेला होता, तोच करार चुकीचा आहे. त्याचे फेजेस चुकीचे आहेत. 3 फेजमध्ये होणार होता. ते दोन्ही करार रद्द करायची घोषणा त्यांनी निवडणुकीच्या काळात केली आणि ज्यावेळेस राज्य आलं त्यावेळेस तोच करार ₹5.36 दोन्ही फेजसह त्यांनी परत काढला. रिबेका मार्क येऊन काय जादू केली ती माहीत नाही, परंतु त्या काळामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी बाहेरून 15 वर्ष सरकार होतं ना, सांगतो इन्फ्रास्ट्रक्चर जे बाहेरून येणार होतं लोकांमध्ये किंवा बाहेरून जी काही आपल्याकडे गुंतवणूक येणार होती तिच्यावर असा परिणाम झाला का एनरॉन बुडाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा युती शासनाने केलेल्या चुकीच्या कामामुळे जगामध्ये अशी गेली का कोणीही इन्व्हेस्टर त्या ठिकाणी येऊ शकला नाही.